यायची होती तर का आला माझ्यासोबत? फक्त दारू पिण्यासाठी मला आरडीच्या ऑफिसमध्ये एकटीला सोडून आलास? आणि माझ्याशी परत कधी बोलू सुद्धा नकोस. एक मिनिट संगीता. काय रे? बाई क्या बोलत नाही याचा अर्थ असा नाही काय अर्थ आहे मग? झाला. आम्हीच फोर्स करत होतो त्याला दारू पिऊ म्हणून. तो तर उलट हेच बोलत होता की मी दारू पिलेला संगीताला नाही आवडत. त्याला तू पण यांना समजून नाही घेत, नुसती चिडचिड करते त्याच्यावर. पिंटे दादाला तू खूप आवडते. अच्छा, एवढीच आवडते? मग मला एकटीला सोडून का आला तो? अरे कोणी आपल्याला ऑफिसच्या बाहेर जायला सांगतो आणि तू गप्प बसतेस. आपण तुझ्या त्या आरडी आणि रॉकी सारखा मोठा माणूस नाहीये, पण आपल्याला तर सेल्फ रिस्पेक्ट आहे ना. पिंटे दादाची काही चूक नाहीये. हा सॉरी पिंट्या, मला माहितीये तुला खूप वाईट वाटलं, पण मी काय करू? एवढा मोठा प्रोजेक्ट होता, माझ्या हातातून जाऊ द्यायचा नव्हता. आणि तू तिथे थोडा जरी भांडला असतास ना तर तो प्रोजेक्ट माझ्या हातातून निघून गेला असता. मग मी काय केलं असतं? मला माहितीये तू तुझ्या जागेवर व्यवस्थित आहेस. मी पण तुझ्या जागेवर असते ना तर हेच केलं असतं. सॉरी ना, मला माफ कर पिंट्या. आय एम रिअली सॉरी. मला माहितीये तुझी काहीच चूक नाहीये. मला माफ कर ना प्लीज. ए, मी तुझ्यासाठी एक गोष्ट आणली, दाखव तुला. एक मिनिट. हा, हे बघ. घे. अरे वा वा वा, बघितलं का? थँक्यू. भारी रे. तुझ्या फिल्मचं काय झालं? मला फिल्म भेटली. मिळाली. संगीता, आपल्याला तुला काहीतरी बोलायचं आहे. आपल्याला तू आवडते. आय लाईक यू. आपण तुला कधीच सोडणार नाही. चल दादाला भेटून घे. तर चल, मी बाईक पार करून येतो. ठीक आहे.
अरे दादा काय बियर पार्टी? अरे आली सुपरस्टार, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. रिहर्सलवर नाही गेलीस का? नाही, आज रिहर्सलला नाही गेली. अरे कोण आला? हा बस, मी तुझ्यासाठी पण एक पेग बनवतो. काही गरज नाहीये. हा, पिंट्याने दारू पिणं सोडलं आहे. बहिणी कुठे आहे? अरे नेहमीसारखी तिची तब्येत खराब आहे म्हणून ती लवकर झोप. हा अच्छा, मी पण खूप थकली आहे. तुम्ही दोघं बोलत बसा, मी जाते आणि झोपते. पण पिंट्या, दादाने कितीही सांगितलं ना तरी तू हो. दारूला हात लावणार नाहीयेस. दारू काय गोष्ट आहे मला अजून काय समजली नाही. आणि हे बघ, मार. अरे मार नाही दादा, मार. नको दादा, मी दारू बिलकुल सोडून दिली आहे. माणूस तेव्हा दारू सोडतो जेव्हा त्याला प्रेम होतं. इश्क पेक्षा या जगात कोणीच दुसरी मोठी नशा नाही. सरळ सरळ सांग, काय चाललंय? तुला कोणची तरी प्रेम नाही झाली ना? दादा, प्रेम तर आहे, पण कळत नाहीये कसं सांगू. भीती वाटते तिला मी कायमसाठी हरवून देईन. मी तुला माझ्याबद्दल काहीतरी सांगू का? एकदम सिक्रेट आहे, कोणाला सांगू नको. 5 वर्षापूर्वी तेव्हा माझ्या ऑफिसमध्ये एक मुलगी काम करायची. मला पण तिच्यावर प्रेम झाला, पण मला पण भीती वाटलं. जर मी तिला सांगितलं तर तिला वाईट वाटेल का? पण 1 वर्षानंतर मी हिम्मत केली आणि ज्या दिवशी हातात गुलाब घेऊन प्रपोज करण्यासाठी गेलो त्याच दिवशी माहिती पडली की तिचं लग्न फिक्स झालं आहे आणि यानंतर ती ऑफिसमध्ये नाही येणार. दिलचे अरमान अश्रूमध्ये वाहून गेले. मी भीतीमुळे माझं प्रेम पतीच राहिलं, आता फक्त आठवणी राहिली. चला मी निघतो, नंतर भेटूया. बाय बाय. मी भीतीमुळे माझं प्रेम पतीच राहिलं, आता फक्त आठवणी राहिली. अरे संगीता, हे बघ, न्यूजपेपर मध्ये तुझा फोटो आलाय. आरडी सरने तुझं नाम काब्रा ग्रुप ऑफ कंपनीला रिकमेंड केलं आहे. आतापासून त्याचे सगळ्या ब्रँडचे ऍडव्हर्टाइजमेंट तू करशील. आता तर फक्त पैशाचे पैसे येणार. काय झालं? पण या ब्रँडला तर रॉकी प्रमोट करायचा. हो, पण काब्रा ग्रुप ऑफ कंपनी बोलले आहे की त्यांना एक मराठी मुलीची शोध होती जो साधारण माणसाच्या मनाला आवडेल हा. आणि हा चेहरा त्यांना संगीतामध्ये दिसतो. 1 मिनिट, मी आरडी सरांना फोन करते. हा, हो. वा, हे दाखव. बघ, ती छान आहे. हे देवा, तुझी कृपा अशीच असू दे. हॅलो आरडी सर, तुम्ही मराठी समाचार पाहिला का? हे खरं आहे? थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच. हा ओके, बाय. येस येस ये, आय एम सो हॅपी. चला चला, आंघोळ करा आता. पिंटा बाय, सकाळ सकाळ असा योगा करायचा, पोट आत जातो. कारण तू पण गपरे, जा दे. तू कर रे पक्या. अरे चल, पोट आत घ्यायचं, बाहेर नाही. चल, अरे, काय रे? काय झालं? सकाळ सकाळ बोलतोय? पिंट्या दादा, तिकडे बघ कोण आहे. ए थांब रे, माहितीये रॉकी. भेटलेलो आपण त्याला आरडीच्या ऑफिसमध्ये. घमंडी आहे 1 नंबरचा. गवंडी बाई, तुम्हाला काय बोलला का? हा, 1 मिनिटात बँड वाजू त्याची. जायचं काय? थांब रे, मी त्याची बँड आपल्या स्टाईलमध्ये वाजवतो.
बघ हा, चल या या. ए या या. हॅलो, आपण पिंट्या त्या दिवशी RDच्या ऑफिसमध्ये भेटलेलो. आपली फ्रेंड संगीता RDची फिल्म करणार आहे. थोड्या टायमानंतर तिची फॅन फॉलोईंग पूर्ण मुंबईमध्ये असेल, तुझ्यासारखी. समजला? ओके, ऑल द बेस्ट. ए हॅलो काबरा सर. फाईन सर, कसे आहात तुम्ही? काय नाही, बस जॉगिंग. आणि काय? तर तुम्ही असं कसं करू शकता? मी 6 वर्षापासून तुमचे ब्रँड्स एंडोर्स करतोय. सर काबरा सर, सर माझं ऐकून तर घ्या तुम्ही. सर सर हॅलो हॅलो. या यो. ए ऑल द बेस्ट. बाय बाय. वन टू ये. चला रे. ए या. ए ओ. पिंट्या दादा, बोलती बंद केली तू त्याची. बघा ना कसं बोलतो. ऑल द बेस्ट. साला घमंडी. आईला ऑल द बेस्ट पण घमंड मध्ये करतोय. तिची यायला या यो. ए या ए. सही बोलला पाक्या. बाय बाय. आजच्या सारखा चान्स परत नाही मिळणार. आजच वहिनीला प्रपोज करून टाक ना. काय तुम्ही सगळे बरोबर बोलताय यार. चांगला चान्स आहे, आज करून टाक. ऐक ना, आता ना बोल ना. ती संगीता वहिनी तिच्या रिहर्सल वर नाही येत असं. ए पाक्या ऐक ना, त्या रोजी आंटीकडनं मस्तपैकी एक रोज घेऊन ये. हा, असं झटँग मध्ये रोज द्यायचा. काय हा? त्याला काय बघतय? पटपट जा घेऊन ये गुलाब. ए, थांब. ए पिंट्या बाय. असं असं रोज घ्यायचं. असं असं प्रेमानं काहीतरी बोलायचं. असं असं बरोबर बोलतोय. गप्रे. असं लय भारी. का बोलतो? असं असं गुलाब द्यायचं, असं प्रपोज करायचं. संगीता, आपण तुझ्यावर एवढं प्रेम करतो तेवढं मजनूने लैलावर केलं नसेल, शाहरुखने गौरीवर केलं नसेल आणि मुकेश अंबानीने नीता अंबानीवर केलं नसेल. आपण रोजी आंटीच्या दुकानातून तुझ्यासाठी रोज आणले. संगीता, आय लव्ह यू. आहा. काय तू पण मला लव्ह करतेस का? संगीता, आय लव्ह यू. 1 2 3 4 100 100. अरे ये ना माझ्या राजा. जा रे बाहेर. अरे घे ना. मला चुम्मा दे ना. ये ना. मला जवळ घे. अगे अरे रे. ही तुझी बायको, तू माझा नवरा. अरे चुम्मा दे ना. अरे ये ना रे. अरे ये ना जवळ. काय चाललंय? ये ना. असा का लांब चालला? अरे ये. काय चालू आहे तुमचं हे? या यो. ते काहीच नाही संगीता. ते आम्ही दंगल बघितला ना, तर कुस्तीची प्रॅक्टिस करत होतो. कुस्ती. कुस्ती. अच्छा, मग त्या चड्डीच्या तोंडावर लिपस्टिक का आहे? काय चड्डी सांग ना. ते हे पिंट्या भाऊ बबिता झालं होतं. आंटी गीता प्रॅक्टिस करत होतो. प्रॅक्टिस. तुम्ही सगळे लोक ना खरंच पागल झाले आहात.
वेळ आहे का? हा? काय बावळट लोक आहेत. हे आहे हो. पिंट्या व्हायला तुझ्याशी बोलायचंय. काय चालू काय आहे तुमचं? हे आहे हे आहे हो. पिंट्या काय ते संगीता संगीता हा बोल ना.